हॅलो डिअर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण काय करत आहे तर महाराष्ट्राचे स्थान व विस्तार बघत आहे. 2 बुकमधला मी डाटा कंपाईल केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आणि मी पार्ट वाईज घेणार आहे. म्हणजेच पार्ट 1मध्ये मी महाराष्ट्राचे स्थान व विस्तार आणि त्यापुढील काही बाबी, आणि ते पार्ट संपल्यानंतर व्हिडिओच्या लास्टला त्याच याच्यावर त्या टॉपिकवर जेवढे काही क्वेश्चन्स तयार होत होईल तेवढे क्वेश्चन मी घेणार, म्हणजे जेणेकरून रिव्हिजन पण होईल आपले. तर स्टार्ट करूया आपण. महाराष्ट्राचे स्थान प्रथमतः बघायचे आपल्याला. महाराष्ट्राचे स्थान लोकेशन जगामध्ये जर विचार केला आपण, महाराष्ट्राचे स्थान उत्तर गोलार्धामध्ये म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअर इंग्लिशवाल्यांसाठी. आशिया खंडामध्ये जर विचार केला तर दक्षिण आशियामध्ये हे आपल्याला महाराष्ट्राचे स्थान बघायला मिळते. आणि भारतामध्ये जर विचार केला तर हे भारतामध्ये विचार जर केला तर पश्चिम दिशेला हे तुम्हाला दिसूनच पडत आहे. आता इथे आपण स्थान बघितले महाराष्ट्राचे. पुढे आता भारतात जे काही राज्यस्थापने जे काही समित्या होत्या ते समित्या बघू आपण थोडक्यात, म्हणजे इन डिटेलमध्येच बघणार आपण. तर दार समिती पहिल्यांदा, म्हणजे त्याला दार कमिशन आपण SK दार कमिशन म्हणतो आपण. तर 1947मध्ये जी स्थापना झाली, काही रिकमेंडेशन दिले होते, काही तरतुदी दिल्या होत्या या समितीने. तर पहिली तरतूद होती की भाषिक तत्व, म्हणजे लिंग्विस्टिक प्रिन्सिपल दिले होते तिने की भाषिक तत्वाचा वापर करा असं म्हटलं होतं त्यांनी. पण पुढे त्यांनी निकष दिला की प्रशासकीय सोय असायला हवी, राज्य निर्माण करायचं असेल तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स असायला हवं. पुढे आली मग JVP समिती. आता JVP समिती तुम्हाला माहिती असेल 1948मध्ये स्थापन झाली. तर JVP तर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. आता या समितीकडे जर बघितलं तर या समितीकडे अध्यक्षच नव्हता. तर यांची काही रिकमेंडेशन आहे. तर पहिलं जर बघितलं तर भाषिक तत्व, यांनी काय भाषिक तत्वाचा वापर करू नका म्हटलं, आणि निकष पण यांनी प्रशासकीय सोय दिलेला आहे. पण दार समितीने काय म्हटलं की भाषिक तत्वाचा वापर करा, पण JVPने म्हटलं भाषिक तत्वाचा वापर करू नका. पुढे मग याच पद्धतीनुसार यांनी जेव्हा नाही म्हटलं JVPने, पण तरी पण आंध्र प्रदेश राज्य हे भाषिक तत्वावरच आधारात तयार करण्यात आलेली. पण ते का करण्यात आले? कारण की पोट्टी श्रीरामुलू जे आहेत व्यक्ती, यांचा जन्म जर बघितला तर 16 मार्च 1901 माहीत असू द्या, मद्रास चेन्नई, यांनी आंदोलन केलं होतं यासाठी. तर नेल्लोरचे वेणुगोपाल मंदिर जे आहे, दलितांसाठी तिथे प्रवेश नव्हता, तर त्यासाठी 10 दिवसाचं पण उपोषण करण्यात आलं. पुढे 35 दिवसांचं उपोषण करण्यात आलं सीताराम यांनी, काँग्रेसचे होते, तेलुगू भाषिक राज्यासाठी. मग श्रीरामुलू यांनी पुढे मग 58 दिवसाचं उपोषण केलं, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. म्हणून JVP समिती आणि SK समिती आहेत यांच्यानुसार त्यांना भागच पडलं की आंध्र प्रदेशला आपण भाषिक तत्वावर राज्य निर्माण करायचं. म्हणून आंध्र प्रदेश जर बघितलं तर पहिलं राज्य ठरलं, जे की 1 ऑक्टोबर 1953ला भाषिक तत्वावर तेलुगू भाषिक राज्य स्थापन करण्यात आलं होतं म्हणून. तर हे आपल्याला माहितीच आहे की राज्य पुनर्रचना आयोग करण्यात आला, मग स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन. तर याचे अध्यक्ष होते फजल अली. याला पाक आयोग पण म्हटलं जाते. याची स्थापना 1953मध्ये झाली, म्हणजे 1953मध्ये, आणि याचे सदस्य होते KM पन्नीकर आणि हृदयनाथ कुंद्रू. आता फजल अली कोण होते? मग फजल अली ओडिशा राज्याचे राज्यपाल होते, लक्षात असू द्या. आता जेव्हा भाषिक तत्वावर पहिलं राज्य जर विचारलं आपल्याला तर आंध्र प्रदेश, त्याची स्थापना आपल्याला लक्षात ठेवणंच आवश्यक आहे. तर 1 ऑक्टोबर 1953 ही आपल्याला सरळ आयोग विचारू शकते. तर पहिली राजधानी जर म्हटलं त्याची कर्नूल, आणि नंतरची राजधानी हैदराबाद झाली, आणि मग सध्याची जी काही प्रस्तावित राजधानी ही आहे अमरावती, हे लक्षात ठेवा. आता राज्य पुनर्रचना कायदा 1956चा, म्हणजे स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956, तर 1 नोव्हेंबर 1956 या कायद्यानुसार किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले? तर 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. ॲक्च्युअलमध्ये याआधी जर बघितलं तर 16 आणि 3 केंद्रशासित प्रदेश अशा पद्धतीने होते, पण या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार तयार करण्यात आलेली राज्य होती 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. आता द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. याची पण स्थापना विचारलेली आहे आपल्याला, तर 1 नोव्हेंबर 1956 लक्षात असू द्या. हे द्विभाषिक मुंबई राज्य जे होतं हे मराठी आणि गुजराती या 2 भाषांचा समावेश करून तयार करण्यात आलं. यामध्ये जर बघितलं तर मध्य प्रांतातील जर विदर्भ आणि हैदराबादमधील मराठवाडा यांचा समावेश करून जवळपास 33 जिल्हे यांच्यामध्ये समावेश करण्यात आले. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला करण्यात आली. आता पुढे जर बघितलं तर मग आता आपल्याला स्वतंत्र महाराष्ट्र बघायचं. आता आजचं फॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट. तर महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960, आणि यामधूनच वेगळं गुजरात राज्य तयार करण्यात आलं 1 मे 1960लाच. पण जेव्हा महाराष्ट्र स्थापन झालं तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते आणि 4 प्रशासकीय विभाग होते. किती? 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग. हे आपल्याला इन डिटेलमध्ये माहिती असणं आवश्यक आहे, कारण की यावर आयोग पुन्हा प्रश्न कोणत्या एक्झाममध्ये विचारले जाते, वन लाईनर स्वरूपात म्हणा. आता यावर आपण नेमकं आपल्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने शिकून घेतलं हे बघूया, आणि यावर आपण प्रश्न बघूया. तर प्रश्नाकडे समोर जाऊया आपण. मी थोडंसं काही क्वेश्चन्स जे काही आन्सर आहेत तर मी थोडेसे ब्लर करून ठेवलेले आहेत, कारण की प्रॅक्टिस म्हणून आपण बघण्याचा प्रयत्न करू. तर महाराष्ट्र जगातील कोणत्या गोलार्धात आहे? आता जगातील कोणत्या गोलार्धात महाराष्ट्र स्थित आहे? तर ते लक्षात असायला पाहिजे, उत्तर गोलार्धात. बघूया आपण किती प्रश्न आपले बरोबर येतात. महाराष्ट्र आशिया खंडाचा जर बघितला विचार केला तर कुठे स्थित आहे आशिया खंडामध्ये? तर दक्षिण आशियामध्ये महाराष्ट्राचं स्थान आहे. तर भारतामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्राचे स्थान कुठे आहे? तर पश्चिम दिशेला, लक्षात असू द्या. आता SK दार आयोग. आता दार आयोगाची स्थापना कधी झाली? तर 1947मध्ये, आणि JVP समितीची स्थापना 1948मध्ये करण्यात आली.
आता JVPमधील जे हे तर तुम्हाला माहिती आहे, जवाहरलाल नेहरू. त्यानंतर JVPमधील फी वल्लभभाई पटेल. JVPमधील फी जर म्हटलं तर पट्टाभी सीतारामय्या. हे सगळ्यांना माहिती आहे. आता JVP समिती कोणत्या तत्त्वाचा वापर करू नये असं त्यांनी सांगितलं होतं. तर त्यांनी म्हटलं होतं की लिंग्विस्टिक म्हणजेच भाषिक तत्त्वाचा आपण वापर करायचा नाही, लिंग्विस्टिक प्रिन्सिपलचा वापर करायचा नाही. तर त्यांनीच पुढे चालून आंध्र प्रदेशमध्ये एवढे उपोषण झाले, तर त्यांना आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक तत्त्वावर तयार करणे भागच पडलं. तर श्रीरामुलू यांचं जर बघितलं जन्म, तर तुम्हाला माहिती आहे 16 मार्च 1901 मध्ये. राहू द्या रफली लक्षात. तर पोट्टी श्रीरामुलू यांनी किती दिवसाचं उपोषण केलं होतं? तर 58 दिवसाचं उपोषण करण्यात आलं होतं, लक्षात असू द्या. आता राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फजल अली होते. यालाच पाक आयोग म्हणून पण ओळखलं जात होतं. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना जर बघितली तर कधी करण्यात आली? तर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 1956 मध्ये करण्यात आली. भारतातील भाषेच्या आधारावर स्थापन झालेले पहिले राज्य आंध्र प्रदेश. कधी स्थापन झाले? 1 ऑक्टोबर 1953 मध्ये. आंध्र प्रदेशची पहिली राजधानी काय होती मग? कर्नूल. राज्य पुनर्रचना कायदा कधी लागू करण्यात आला? राज्य पुनर्रचना कायदा कधी लागू करण्यात आला? तर 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा लागू करण्यात आला. राज्य करण्यात आले. तर राज्य पुनर्रचना कायद्यानुसार किती राज्य स्थापन करण्यात आली होती मग? तर ती 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. ओके. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा किती जिल्हे होते? तर जिल्हे होते 26. आणि किती केंद्रशासित प्रदेश होते प्रशासकीय जर बघितलं तर प्रशासकीय विभाग किती होते मग महाराष्ट्रामध्ये? 4. तर राज्य पुनर्रचना कायद्यानुसार किती केंद्रशासित प्रदेश स्थापन करण्यात आले? तर ते तुम्हाला माहितीच असलं पाहिजे, 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. अशा पद्धतीने आपण हे पार्ट 1 आपण कंप्लीट केलेलं आहे. जर कंपाईल केलेले जे 2 बुक आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. आणि तुम्हाला लेक्चर कसं वाटते, अशा पद्धतीने आपण कंटिन्यू घ्यायचं का? हे काहीतरी यामध्ये थोडंसं काही सजेशन असेल ते पण सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.